नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। धान खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांना बोनस द्यावे या मागणीला घेऊन भाजपचे आंदोलन। खासदार सुनील मेंढे, माजी आमदार चरणभाऊ वाघमारेसह भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। शेतकऱ्यांच्या विविध मागणीला घेऊन भाजपाचे माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात भंडारा तुमसर रोड येथे आज सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या वर्षी राज्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातला असताना भंडारा जिल्ह्यात देखील स्थिती बिकट झाली होती। तिकडे जिल्ह्यातील धान्य साठवणूक गोडाऊन फुल झाल्याने उन्हाळी धानाची खरेदी रखडली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट आहे। जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करावे तसेच शेतकऱ्यांना धानाचे बोनस लवकर द्यावे या मागणीला घेऊन आज भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता, तर आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरून रास्ता रोको केल्याने पोलिसांनी खासदार सुनील मेंढे, माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनात डांबले। तारखेला आम्ही राज्य सरकारचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दोन्ही तहसीलदाराच्या मार्फत निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या संबंधामध्ये आम्हाला काहीतरी 3 दिवसात दिलासा मिळाला पाहिजे होता, पण मिळाला नाही। आज जिल्हा मार्केटिंग अधिकारी जेव्हा प्रत्यक्ष खासदार साहेबांच्या समोर या ठिकाणी बसले, दुसरी मागणी आमची अशी होती की तुमसर मोहाडी तालुक्यात आजच्या तारखेत एकही गोडाऊन खाली नाही आणि त्यामुळे धान खरेदी होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना पर्याय दिला की तुमसर बाजार समिती हे दोन्ही तालुक्याच्या कार्यक्षेत्राची आहे आणि या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन खाली आहेत। या बाजार समितीला धान खरेदीचे अधिकार द्यावे जेणेकरून इथल्या शेतकऱ्याला पर्यायी व्यवस्था होईल। पण एकही मागणी सरकारच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी मान्य करायला तयार नसल्यामुळे आणि त्यांनी जे लिखित उत्तर दिलं ते राज्य स्तराच्या सरकारच्या स्तरावर असल्यामुळे आणि या जिल्ह्यातले धनाढ्य नेते आणि मोठे मोठे नेते ज्यांच्या वजन राज्य सरकारमध्ये आहे त्या नेत्यांनी ज्या घोषणा केल्या आतापर्यंत त्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची एक दिशाभूल होती। हे आजच्या पणन अधिकाऱ्यांनी जे लिखित उत्तर दिलं त्याच्यावरून सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलन सुरू राहील आणि त्यासाठी आता आम्ही चर्चेनंतर आमचं समाधान झाला नाही, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर येण्याची वेळ आली। शेतकऱ्यांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आमचं धानाचं पीक आणि त्या धानाचं पीक दरवर्षी सरकारने घेमकत घ्यावं आणि त्याचे पैसे आम्हाला रिक्त मिळावे इतका साधा विषय शेतकऱ्यांचा दरवर्षी असतो। हे परंपरा चालू असताना आतापर्यंत कुठेही गोंधळ होत असताना जेव्हापासून हे आघाडीचं सरकार आलं, तिघाडीचं सरकार आलं तेव्हापासून ह्या धान खरेदी केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची बोळवण होते आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि सगळ्यात आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की आज 24 जून आहे। 1 जूनला धान खरेदी केंद्र 24 मे आहे। 1 मेला धान खरेदी केंद्र सगळे सुरू व्हायला पाहिजे। आता येणाऱ्या 10-12 दिवसात पावसाला सुरुवात होईल। आमच्या शेतकऱ्यांसाठी एकही जिल्ह्यामध्ये एकही धान खरेदी केंद्र सुरू झालं नाही। फक्त घोषणा झाल्यात, फोटो छापलेत, पेपरला बातम्या छापल्यात, परंतु आमच्या शेतकऱ्यांचा एकही क्विंटल धान यांनी खरेदी केला नाही आणि म्हणून आता आम्हाला जोपर्यंत सरकार आमच्या शेतकऱ्यांचे धान ताबडतोब खरेदी करत नाही, त्याची पर्यायी व्यवस्था लावत नाही, आमचा जुना बोनस जो सरकारने घोषणा केली आम्हाला एकही रुपया बोनस आमच्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, तो तातडीने आम्हाला बोनस देण्यात यावं। कोरोनाची मार ऑलरेडी आम्ही शेतकरी झेलतो आहे आणि वरून ह्या तुमच्या बोनस न देणं, आमचा धान खरेदी न करणं, त्यामुळे आम्हाला पर्यायाने अगदी अड्यापड्या भावामध्ये व्यापाराला विकावं लागणं, हे आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आज आम्ही ह्या आंदोलनाचं पवित्रा घेतलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चरणभाऊच्या आणि तारिकजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे गिरीपुंजे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नेतृत्वामध्ये आजचं आम्ही आंदोलन हे करतो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे आणि ही बाब आपल्या माध्यमातून आपण शासनाला जाऊन सांगावं आणि शेतकऱ्यांना नुसता घोषणा करून चालणार नाही, तर शेतकऱ्यांना त्यांचं धान घेऊन त्यांचे बोनसचे पैसे, त्यांच्या धानाचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचावे। आम्ही तुम्हाला भीक मागत नाही, आम्हाला नेहमीचा आमचा हक्क आहे। आम्ही हे सगळं धान इतकं रक्त आणि आटवून आमचं सगळं आटवून आम्ही हे पिकवलं आहे ते तुम्ही खायला तयार नाही, तुम्हाला चिंता नाही। तुम्ही आपले नागपूरहून घोषणा करता, मुंबईवरून घोषणा करता, कोरोनामध्ये सुद्धा तुम्ही आमची कुठलीही मदत केली नाही, तुम्ही ग्राउंड लेवलला उतरले नाहीत। अशा सरकारचा आम्ही धिक्कार असो याचा निषेध करतो आणि आमचं आम्ही आंदोलन करतो। आपण सर्वांनी या पद्धतीने यापुढे आमचा विषय आपल्यावरती न्यावा, आपल्या माध्यमातून, आपल्या सगळ्या न्यूजच्या माध्यमातून हा विषय आमचा लावून धरावा, एवढंच आपण